नमस्कार प्रेक्षकांनो, माऊली न्यूज मीडियामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। सध्या महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया पार पडताना पाहायला मिळते। सध्या आपण पांढरेचीवाडी येथील मतदान केंद्रावरती आहोत। आपण येथील परिस्थिती पाहू शकता की सध्या येथील परिस्थिती पाहता लक्षात घेता अतिशय शांततेमध्ये येथील मतदान प्रक्रिया पार पडताना पाहायला मिळते। पोलिसांच्या चोख बंदोबस्तामध्ये येथील मतदान प्रक्रिया पार पडताना पाहायला मिळते। सध्या येथील बूथवरती 15 ते 17% आसपास मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे। सकाळी 10 वाजता येथील मतदान आहे ते 10% वरती गेलेलं पाहायला मिळालं, परंतु आता सध्या बीड जिल्ह्यामधील सर्वात कमी मतदान हे केज विधानसभा मतदारसंघामध्ये पार पडलेलं पाहायला मिळालं। साधारणतः बीड विधानसभा मतदारसंघामध्ये 17% आसपास मतदान प्रक्रिया पार पडली आणि सध्या केज विधानसभा मतदारसंघामध्ये 15% आसपास मतदान प्रक्रिया ही पार पडलेली पाहायला मिळते। सध्या आपण अनेक बूथवरती पाहायला गेलो तर शांततेमध्ये मतदान प्रक्रिया पार पडताना पाहायला मिळते। आपण सध्या पाहतो की परळी विधानसभा मतदारसंघामध्ये गदारोळ तेथील पाहता सीसीटीव्ही आहे ते सीसीटीव्ही बंद करण्यात आले आणि राजूसाहेब देशमुख आहे, राजूसाहेब देशमुख यांनी तेथील ऍक्शन सुद्धा घेतलेली सुद्धा पाहायला मिळाले। आपण सध्या बीड जिल्ह्यामधील अनेक विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत असताना बूथवरती प्रत्यक्ष पाहता आज पांढरेचीवाडी येथील बूथवरती पाहतो अतिशय शांततेमध्ये मतदान प्रक्रिया ही पार पडताना पाहायला मिळते। अनेक येथील जे काही मतदान आहे ते मतदारांशी सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण। माऊली न्यूज मीडियासाठी अभिजित पवार, बीड। मतदान केलंय, काय आवाहन कराल? मतदान केलंय, मतदान करावं सगळ्यांनी। टोटल आहे एवढं मतदान व्हायला पाहिजे, सगळ्यांनी हक्क गाजवायला पाहिजे मतदानाचा।